एनिमल हस्बेंड्री डिपार्टमेंट के कर्मचारियों का विरोध। काली पट्टी बांधकर कलेक्टर ऑफिस पर किया प्रदर्शन। जिले में एनिमल हस्बेंड्री डिपार्टमेंट के कर्मचारियों ने आज अपनी विभिन्न मांगों को लेकर जिला कलेक्टर कार्यालय के बाहर काली पट्टी बांधकर विरोध प्रदर्शन किया। कर्मचारियों का मानना है कि लंबे समय से विभाग में नई भर्ती नहीं होने के कारण मौजूदा कर्मचारियों पर काम का अतिरिक्त बोझ बढ़ गया है, जिससे कामकाज प्रभावित हो रहा है। कर्मचारियों ने आरोप लगाया कि कई ग्रामीण क्षेत्रों में इंटरनेट की सुविधा नहीं है, जिसके कारण मोबाइल के जरिए ऑनलाइन काम करना काफी मुश्किल हो रहा है। इस वजह से रोजमर्रा के काम में भी कई तरह की परेशानियों का सामना करना पड़ रहा है। मी महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यकीय संघटना उपाध्यक्ष आहे। आज आम्ही इथे उपस्थित झालोय ते आमच्या जे काही अन्यायकारक आमच्यावर जे काही पशुसंवर्धन विभागावर जे काही शासन निर्णय निघाला त्याचा निषेध करण्याकरिता आम्ही ते सगळे उपस्थित झालेलो आहोत। आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही आमचे निवेदन सादर करणार आहोत। याच्यामध्ये 10/10/2024 ला आपल्या शासन निर्णयामध्ये आपल्या पूर्ण डिपार्टमेंटची पुनर्रचना झाली होती आणि ज्याच्यामध्ये बरेचशी नवीन पद निर्मिती झाली होती। पण आज 1.25 वर्ष 1.5 वर्ष होऊन सुद्धा त्या पदांची कुठल्याही प्रकारची भरती नाही झाली आणि त्यामुळे आज काय झालं की जो की आमचे पशुवैद्यकीय अधिकारी फील्डवर काम करतायत त्यांच्यावरती अतिरिक्त कार्यभारचा ताण आहे। नॉन टेक्निकल वर्क एनडीएलएम एंट्री सारख्या नॉन टेक्निकल कामचं वर्कलोड आहे आणि ते काम न करत असल्यामुळे आमच्या लोकांवर दबाव देऊन आमच्यावरती अन्याय करण्यात येतो। तसेच आज आमचे जे काही पशुवैद्यकीय अधिकारी आहे ते 5.5 वर्षाचा बीबीएससीचा डिग्रीचा कोर्स करून काही जे अधिकारी आहेत मोस्टली ते पोस्ट ग्रॅज्युएशन 2 वर्षाचं करून काही अधिकारी जे 3 वर्षाची पीएचडी करून सुद्धा या डिपार्टमेंटमध्ये आहेत। पण आमचं एकच डिपार्टमेंट असं आहे की आमचा क्लास 1 अधिकारी असून सुद्धा कुठल्या प्रकारचं आम्हाला वाहन नाही, सुखसुविधा नाही आहे किंवा इंटरनेट मोबाईल लॅपटॉप सारख्या सुविधा नसून आमच्या वैयक्तिक मोबाईलवरून आम्हाला ह्या सगळ्या एंट्री करण्यात भाग पडलं जातं। तसेच जे काही आपल्या महिला भगिनी ज्या काम करतात अशा ठिकाणी त्यांना बेसिक ज्या सुखसुविधा टॉयलेट सारख्या आहेत त्या सुद्धा उपलब्ध नाही। याच्यावर सुद्धा वारंवार आम्ही मागणी करून सुद्धा कुठल्या प्रकारची कार्यवाही होत नाही। तर आज आम्ही या सगळ्या आमच्या ज्या काही मागण्या आहेत तसंच बायोमेट्रिक सारख्या ज्या फेस याची अटेंडन्स लावण्याकरिता आमच्यावरती दबाव टाकण्यात येत आहे, कारण आम्ही जे फील्डवर काम करणारे अहोरात्र काम करणारे लोक आहोत। तर आम्ही कधी वेळेचं बंधन पाळत नाही। रात्री बेरात्री लोकांना पशुशी रिलेटेड जे काही सेवा असतात ते आम्ही देत असतो। अशा वेळेस आम्हाला त्या बायोमेट्रिक आणि वेळेच्या बंधनामध्ये बांधून आम्ही एकाच टायमाला दवाखान्यात उपचार हजर राहावं अशी शासनाची अपेक्षा असताना पण आम्हाला जर फील्डवर जायची वेळ पडली तर अशा वेळेस आम्ही तिथे गैरहजर दिसणार आहे, याचा सुद्धा आम्ही निषेध करतो। तसेच जे आता नवीन वेळ बदली बाबत जो शासन निर्णय निघाला आहे त्याच्यामध्ये जर आपण वेळेचा कॅल्क्युलेट केला 8 ते 5 पर्यंत आम्हाला दवाखान्यामध्ये काम करण्यासाठी सांगितलं आलं। जर तुम्ही पूर्ण तासांचं कॅल्क्युलेशन केलं तर जवळपास 50 तास हा कामकाजाचा वेळ येतो। हा कुठल्याही मानवतेच्या दृष्टिकोनातून आमच्या इथे संयुक्ती नाही आहे, कारण इतर कुठल्या ऑफिसला गेलं तुम्ही 42-43 तास काम करायचं असतं, तर आमच्याकडे 50 तास। तर या सगळ्या गोष्टींचा आम्ही निषेध करतोय। प्रदर्शन कर रहे कर्मचारियों की मुख्य मांग है कि वेटरनरी क्लिनिक का समय पहले की तरह सुबह 9 बजे से शाम 4:30 बजे तक किया जाए। इसके साथ ही विभाग में 24 घंटे सेवाएं देने के लिए पर्याप्त संख्या में अधिकारियों और कर्मचारियों की तुरंत भर्ती की जाए। कर्मचारियों ने यह भी मांग की कि विभाग में खाली पड़े पदों को जल्द से जल्द भरा जाए, कर्मचारियों का प्रोबेशन पीरियड समाप्त किया जाए और प्रशासनिक अधिकारों का विकेंद्रीकरण किया जाए ताकि कामकाज सुचारू रूप से चल सके। इस दौरान वेटरनरी ऑफिसर डॉक्टर स्वप्निल सोनवणे ने कहा कि आज सभी कर्मचारी काली पट्टी बांधकर शांतिपूर्ण तरीके से जिला कलेक्टर को ज्ञापन दे रहे हैं। उन्होंने चेतावनी दी कि यदि उनकी मांगों पर जल्द कार्रवाई नहीं की गई तो आने वाले दिनों में आंदोलन और भी उग्र किया जाएगा।